नमस्कार मित्रांनो, मी छत्रपती संभाजीनगरकर. आपण आज बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा. तर शेवग्याच्या शेंगा कशा बनवतो तुम्हाला दाखवतो. हे आपण शेवगा फ्राय करून घेतला. आता पातेलं खाली घेऊन घेऊ, गॅस बंद करू. फ्राय शेंगा आपण आता फ्राय करून घेतल्या. आता इकडं आपण तेल आणि हे घेतलं. आता आपण पहिलं जिरं टाकू थोडंसं चवीनुसार. आपण जिरं टाकलं. आता परवीन मसाला, आपण परवीन मसाला टाकला. ते आपण तिखट टाकतोय थोडं. थोडीशी हळदी. आता आपण याला परतून घेऊ चांगलं. चांगलं परतलं बघा. त्याच्यानंतर टाकून आपण मिक्सरमधून काढलेला काळा मसाला हे बघा. आता आपण मसाला टाकू. आपण मसाला छान परतून घेऊ. आपण चांगलं छान प्रकारे परतल्यानंतर मग टाकू आपण त्यात शेवगा. मिक्सरचा पूर्ण मसाला काढून घेऊ आपण. असं थोडासा मसाला बाकी आहे मिक्सरमध्ये, पूर्ण काढून घेऊ. तोपर्यंत तो आपला मसाला परततोय. पूर्ण एकदम चांगला फ्राय करून घ्यायचं, परतून घ्यायचं. आपण मसाल्याचं पाणी टाकलं त्याच्यात. थोडंसं असं परतेपर्यंत आपण ठेवू त्याला चांगलं. थोडंसं आपण अजून पाणी टाकू. आता आपण 2 मिनटं असं चांगलं हे होऊ दे त्याला. आता आपण आपला शेवगा हे बघा फ्राय झालेला. गरम पाण्यात आपण एकदम हे करून घेतला. आपण शेवग्याचे शेंगा टाकून देऊ. आता शेंगा आपल्या टाकून झाल्या. याच्यामध्ये मसाल्यामध्ये पूर्ण शेंगा मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून तो मसाला पूर्ण शेंगामध्ये मुरला पाहिजे.
आता टाकू आपण या मसाल्याचं. आता आपल्याला चवीसाठी टाकावं लागेल मीठ. आपण आता 1 चम्मच मीठ टाकू चवीसाठी थोडं. आता आपण मीठ टाकून झालेलं आहे. ठेवून देतो. आता थोडा गॅस कमी करू आपण आणि याला चांगलं फ्राय करून देऊ. म्हणजे आता पूर्ण भाजीला असं उकळ फुटू दे. चला मित्रांनो, शेवग्याच्या शेंगा कशा बनवल्या सांगा मला. लाईक करा. थँक्यू.